आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचा झणझणीत चिकन रस्सा। बनवणार आहोत चिकनचा रस्सा। चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ व हळद घालून 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ। चिकन मध्ये मीठ व हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हळद व मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चिकन 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवून देऊ। करण्यासाठी मसाले भाजून घेऊ। तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीळ टाकून भाजून घेऊ। तीळ तडतडेपर्यंत भाजून घेऊ। तीळ भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून तीळ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे भाजून घेऊ। जिरे काढून घेऊ। तव्यावरती तेल टाकून कांदा भाजून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर कांदा भाजून घेऊ। कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत कांदा भाजून घेऊ। कांदा थोडा भाजल्यानंतर त्यामध्ये आलं व लसूण भाजून घेऊ। कांदा लसूण व आलं एकत्र भाजल्यामुळे रस्स्याला चव चांगली येते। साधारण सोनेरी कलर आल्यानंतर कांदा काढून घेऊ। ओलं खोबरं लालसर कलर होईपर्यंत भाजून घेऊ। खोबरे लालसर झाल्यानंतर काढून घेऊ। हे सर्व साहित्य वाटून घेऊ। असे बारीक वाटण तयार करून घेऊ। झणझणीत रस्सा करण्यासाठी तेल गरम करू। रस्स्यासाठी थोडे जास्त तेल घालू। तेल गरम झाल्यानंतर कांदा परतून घेऊ। कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ। कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकू। टोमॅटो कांदा मिक्स करून घेऊ। टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलात परतून घेऊ। कांदा व टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिकन घालून घेऊ। चिकन टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ। पाच मिनिटांसाठी बारीक गॅस लावून झाकण लावून ठेवून 5 मिनिटं झाल्यानंतर चिकनला चांगलं पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घेऊ। धना पावडर,
जिरा पावडर, लाल तिखट, आधी मीठ घातलं, मीठ, हे सर्व मसाले मिक्स करून घ्या. मसाले मिक्स केल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घ्या. तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेऊ. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालू. गरम पाणी घातल्यामुळे रस्स्याला चांगली तरी येते. पाच मिनिटांसाठी रस्सा शिजत ठेवू. रस्सा चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ.